नमस्कार. तर आज आहे रविवार आणि मी जेवणासाठी बेत केलाय चटपटी झणझणीत आगरी पद्धतीचं असं सुक्या बोंबलाचं कालवण. तर रेसिपी मी तुमच्यासोबत आता शेअर करते. तर त्यासाठी घेतला मी कांदा एक बारीक चिरून, टोमॅटो एक घेतलाय, कोथिंबीर, लसूण आणि घेतलंय हिंग, त्याच्यानंतर चवीनुसार टाकायला मीठ, मसाला, हळद आणि घेतलाय चिंचेचा कोळ. तुम्ही त्याच्याऐवजी आंबोशी, कोकम आगळ असं काही वापरू शकता. मी चिंच घेतले. त्याच्यानंतर एक वांग आणि एक बटाट मी कापून घेतलंय आणि पाण्यात ठेवलंय. आणि त्याच्यानंतर हे आहेत सुके बोंबील. त्यांना मी गरम पाण्यात आधी भिजत टाकलं, साफ केलेत आणि ते मी स्वच्छ असे धुवून घेतलेत. आता करूया रेसिपीला सुरुवात. तर मी तेलात आधी लसूण टाकून घेतला आणि मग टाकलं हिंग. ते छान तडतडू दिलं थोडा वेळ. लसूण छान तडतडला की त्याच्यात मी टाकते कांदा आणि संपूर्ण कांदा टाकून घेते आणि मी तो थोडासा फ्राय करून घेते, म्हणजे थोडा शिजवून घेते. आता कांदा थोडा शिजला की त्याच्यात मी आता टाकतेय टोमॅटो सुद्धा आता मी छान कांदा आणि टोमॅटो असं सगळं एकत्र शिजवून घेणार आहे मस्त. मी आगरी पद्धतीचं यासाठी म्हटलं की मी आहे आगरी आणि रेसिपी करते मी, त्याच्यामुळे ही झाली आगरी पद्धतीची रेसिपी. जोक्स अपार्ट, बाकी सगळ्या रेसिपी तर सगळ्यांच्या सेमच असतात. आता हे कांदा टोमॅटो छान शिजलंय, मस्त शिजलंय. आता त्याच्यामध्ये पुढचे टाकून घेऊया. आता मी टाकते त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि मसाला 2 चमचे. आता हा मसाला मी थोडा फ्राय करून घेते तेलामध्ये, थोडासा परतून घेते तेलात. तो शिजतो म्हणजे तो मसाला. आणि हा थोडा मसाला फ्राय केला की त्याच्यामध्ये मी आता टाकते हे सुके बोंबील आणि हे सुद्धा थोडेसे त्याच्यात फ्राय करून घेते. अगदी एखाद मिनिटभर मी ते फ्राय करणार आहे. आणि मग आता त्याच्यात टाकते मी हे कापून ठेवलेलं वांग आणि बटाट. आणि हे सुद्धा आता करून घेते छान एकत्र, मस्त एकत्र एकजीव करून घेते मस्त त्याला छान. वांग्यामुळे ना सुक्या मच्छीला छान चव येते आणि बटाट तर काय आपण लागतोच सगळ्यामध्ये. कडधान्य असू दे नाहीतर कुठलीच भाजी असू दे, बटाट हा कंपल्सरी मी तरी टाकतेच सगळ्यामध्ये. आता हे सगळं झालं व्यवस्थित फ्राय करून की त्याच्यामध्ये मी टाकते चवीनुसार मीठ आणि परत एकदा घेते मिक्स करून. आता हे सगळं मिक्स झाल्यावर त्याच्यावर मी ठेवते झाकण आणि झाकणावर टाकते पाणी आणि हे आता आतमध्ये शिजू दे वाफेवरती सगळे बोंबील, बटाट आणि वांग. आणि हे मस्त वाफेचं पाणी होऊ दे गरम. आता हे पाणी मस्त गरम झालंय, तर हेच पाणी मी त्याच्यात टाकणार आहे आणि ह्याच्यातच आता शिजवून घेणार आहे हे सगळं. उकळी काढून घेते आता एक. आता बघू शकता की मस्त उकळी येते. अजून थोडं उकळी काढून घेऊया.
थोडं उकळवलं आणि मी मीडियम गॅसवर झाकण ठेवून परत शिजण्यासाठी ठेवून दिलं. आणि आता हे छान उकळलंय आणि झाकण मी आता काढतेय. आता सगळं मस्त शिजलंय आणि आता त्याच्यामध्ये मग शिजल्यावरती मी टाकणार आहे चिंचेचा कोळ. सगळे शिजणं गरजेचं आहे, कारण का चिंचेचा कोळ टाकल्यावर परत मग शिजायला प्रॉब्लेम जातो. त्याच्यामुळे हे पूर्ण आता शिजून घेतलंय आणि त्याच्यात टाकलं चिंचेचा कोळ आणि आता थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर. आणि परत आता हे चिंचेचा कोळ टाकलाय त्याच्यामुळे थोडंसं शिजून घेणार आहे, थोडंसं उकळून घेणार आहे आता मी, कारण का तो चिंचेचा तो वास असतो तो जायला पाहिजे, वेगळा वास असतो तो जायला पाहिजे आणि चिंचेचा अर्क असा मस्त कालवणामध्ये उतरायला पाहिजे. त्याच्यासाठी हे आता थोडंसं घेते मी शिजून आणि घेते मस्त उकळी काढून. आता मस्त छान सगळं उकळलंय, सगळं व्यवस्थित मस्त शिजलंय. दाखवते तुम्हाला. मस्त बोंबील शिजलेत, वांग त्याच्यात छान निखळलंय, फुटलंय म्हणजे वांग त्याच्यात, आणि बोंबील बटाट वगैरे छान शिजलंय. आता मी करते गॅस बंद आणि आता आहे आपलं रेडी टू सर्व बोंबलाचं कालवण. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.